जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर जालना ते परभणी महामार्ग जो आहे तो या ठिकाणी धनगर बांधवांनी अडवलेला आहे आणि या ठिकाणी चक्काजाम आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी दीपक बोराडे हे मागच्या 16 दिवसापासून जालन्यामध्ये आमरण उपोषण करतात, मात्र अद्याप सरकारने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज राज्यभरामध्ये धनगर समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येते। जालना ते परभणी महामार्गावरील वाटूर फाटा या ठिकाणी धनगर बांधवांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। महामार्ग या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने धनगर बांधव जे आहे ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं याची प्रमुख मागणी जी आहे ते या सगळ्या धनगर समाजाची आहे। त्यामुळे धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केला जातोय। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीने सुरू राहील असा पवित्रा जो आहे तो या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना। दादा मला सांगितलं कशासाठी तुमचं आंदोलन आहे? आमच्या बापाने आम्हाला 36 नंबरला घटनेमध्ये आरक्षण आहे, आमची फक्त अंमलबजावणी पाहिजे। जोपर्यंत आमची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन असेच राहणार। आम्ही जालना ते म्हणता हवे जाम केलेला आहे। इथून पुढे याच्यापेक्षा आमचे आंदोलन मोठे होणार, आम्ही हटणार नाही। जोपर्यंत आमची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ते जाम करणार। इथून पुढे आमचे आक्रोश हे होणार, आंदोलनासाठी आम्ही ताकदीने उतरणार। भगवान पाटोळे। भाऊ तुम्ही दिलेला शब्द पाळा, नसता आम्ही आता मागे हटणार नाही। समाज लढायला मरायला तयार झाला, पण समाज आता इथून पुढे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी 100% गावी देतो। आणि धनगर समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून आज तुम्ही पाहिलं असेल वाटूर या ठिकाणी नांदेड औरंगाबाद हायवे हा पूर्ण जाम केलेला आहे। शिवाजी तरवटे माझं नाव आहे।